नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत दर्शनासाठी नवसाला पावणारी शीतला देवी म्हणजे चौलची देवी। तर वेळ न घालवता पाहूया आजचा ब्लॉग आणि त्यानंतर आम्ही चौलची देवीचे दर्शन झाल्यानंतर कुठल्या हॉटेलमध्ये गेलो तेही नक्की पहा। ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहोत शीतला देवीला म्हणजे चौलला। तर मंदिरामध्ये दर्शन करायला आलेलो आहोत, तर नक्कीच पहा हा ब्लॉग शेवटपर्यंत। शीतला देवीचं मंदिर खूप सुंदर आहे आणि हे रस्त्याला लागूनच आहे, त्यामुळे इथे दर्शन घेताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या चढण्याची गरज नाहीये आणि दर्शन घेतल्यानंतर तुमच्या जी मनातली भावना असते ती तिथपर्यंत आपण पोच केली की ती भावना नक्कीच आपली मनोकामना पूर्णच करते। तर चला आतमध्ये दर्शन करूया देवीचं। आय तुझे आरतीची भक्त जमलत गोरान गेला गो भक्त सूर्य मावळाला गेला ग सूर्य मावळाला गेला जायली सांज पाराची येलू ग जायली सांज पाराची येलू येल झाली आय तुझे आरतीची गो आय तुझे आरतीची येल झाली आय तुझे आरती आय तुझे आरतीची भक्त जमलत गोरान गेला गो भक्त जमला कोणी साजली गो आय तुला कोणी साजली सजली दारू क्या बघताली ग करण बघताली सजली दारू क्या बघताली ग करण बघताची गोय तू पुढव्याच्या आय तू गोजिरी साजिरी ग गोजिरी साजिरी आय तू मानाच्या पालुकीची ग आय तू मानाच्या पालुकीची पालुकी नवी मुंबई शहराची ग जुईनगर गावाची पालुकी नवी मुंबई शहराची ग जुईनगर गावाची आय तू वाटकोणाची पात गो आय तू वाटकोणाची पात पात नवी मुंबईच्या पोरांची ग जुईनगरच्या पोरांची वाट शैलेश भगताची ग शैलेश भगताची आय तू गालामध्ये असली गो आय तू गालामध्ये असली आय तू मोकल्या मनाची ग मोकल्या मनाची
साधारणतः इथे पोहोचलो, लगेचच निघालेलो दर्शन करून, कारण ही नवसाला पावणारी देवी आहे. पोहोचलेलो आहोत आणि अलिबागमध्ये आज पहिल्यांदाच इथे हापूस आंबे आम्हाला पाहायला मिळाले, त्यामुळे इथे हापूस आंबे थोडेसे खरेदी करतो. हे बा घ्यायचा हापूस आंबा 1000. कसा डझन रे? 5 डझनची 5000 रुपये, 3 डझनचे 4000 रुपये. तर आता बघूया, आवडलं तर घेऊया. चारची पण तो चल कच्ची पिकतील ना. आम्ही अलिबागमध्ये पोहोचलेलो आहोत. साधारणतः मला अर्धा तास लागलेला आहे मंदिराकडे. जेवणार आहोत, मग घरी पोहोचणार. काय हॉटेलमध्ये एकदा जरा नाश्ता करतो आणि मग ओके. हेअर